बरं वाटलं मला ऐकून. बरं वाटलं ना तुला? चल. आजी तू अगदी योग्य वेळी फोन केलायस हा. का रे बाबा? आजी अहो आषाढी एकादशी होती ना, तेव्हा आपल्या समर्पिता किचनला पहिली मोठी ऑर्डर मिळाली खास वारकऱ्यांसाठीची. आणि आज आपली दुसरी ऑर्डर जाते. त्यात ना असले विदेशी पदार्थ आहेत, जापानी पदार्थ पहिल्यांदा बनवले हो मी. भारी वाटलं पण मला. आता मी तेच बॉक्सेस टेम्पोमध्ये ठेवत होतो. छान छान. पांडुरंगाची कृपा आहे रे तुमच्यावर. असंच मेहनतीने काम करत राहा रे बाबानं. हो आजी. बरं अर्पिता, मी तुला एवढ्यासाठीच फोन केला होता की पुढच्या आठवड्यात ना श्रावण सुरू होतोय. मला आता कळतंय तुमची कामाची खूप गडबड दिसते. आता राहू देत, तुम्ही आधी तुमचं सगळं काम नीट करून घ्या, मग मी तुम्हाला सावकाशीने फोन करीन. हा, सांभाळून राहा. ठीक आहे आजी, मी हे सगळं काम झालं की फोन करतो तुला. हो आम्ही करतो आजी फोन. अरे अरे समीर, अर्पिता थांबा जरा. तुम्ही जे काय आता नवनवीन पदार्थ बनवलेत ना, त्यातला थोडा पदार्थ मुख्य देवघरात आपल्या कुलदेवतेसमोर ठेव. हा, विसरू नको. हा आजी सुशी आणि डिमसम आहेत, म्हणजे आपल्या देवांना चालतील ना? आवडेल ना त्यांना? हो फटका दे ना समीर तुला. अरे नेहमी आपल्या आनंदात उत्पन्नात आपल्या देवाला भागीदार करून घ्यावं. तुझ्या बायकोला ठाऊक आहे हा हे सगळं? हो आजी, तुम्ही काळजी करू नका. आम्ही ते पदार्थ ठेवतो देवाजवळ. आजी मी करतो तुला निवांत फोन. हा ठेवतो, चल काळजी घे. हो हो ठेवा. हा चला. जगदंब जगदंब. चल. हे काय प्रकरण भागीदारीच? काही नाही. मी माहेरी असताना टिफिनचा व्यवसाय करायचे ना, तेव्हा माझ्या पगारातला एक छोटासा भाग मी गणपती बाप्पा समोर नेऊन ठेवून द्यायचे. बाप्पाला माझ्या बिझनेस मध्ये पार्टनर करून घेतलं होतं मी. अच्छा, म्हणजे बाप्पाला भागीदार करून घेतल्यावर बाप्पा आपल्याला भरभरून यश देणार. हा, ही आयडिया चांगली आहे. आपणही तसंच करू. आजपासून समर्पिताचे 3 पार्टनर्स, तुम्ही, मी आणि गणपती बाप्पा. खरंच? हा चालेल. आता बघाच तुम्ही, आता आपण बाप्पाला पार्टनर करून घेतलंय ना, बाप्पा आपल्याला भरभरून यश देईल. चला आपण ते पदार्थ देवासमोर ठेवू. सलील, अर्पिता दिला आपल्याबद्दल सगळं कळलंय. लवकरात लवकर एकत्र येऊन सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट कराव्या लागतील. सलीलने रात्री मेसेजचा रिप्लाय नाही केला, ओके, पण सकाळी तर त्यांनी माझा मेसेज नक्कीच वाचला असणार. मग तू रिप्लाय का करत नाहीये? अहो हे घ्या पोहे घ्या. कोणाला फोन करताय? अगं देसाई साहेबांना फोन करतोय. ते फोन घेतच नाहीयेत माझा. सही घेऊन गेलेत माझी, आणि आपली मूळ कागदपत्र मिळाली की नाही काय कळायला मार्गच नाहीये. निकी हे घे पोहे. चहा देते, पटकन नाश्ता कर. माझ्या हाताशी आहे मदतीला. हं? निकी, निकी कुठे आहे लक्ष तुझं? हे घे, पटपट खा आणि मला मदतीला ये. धर. आई, मला आता समर्पिता किचनला जावं लागेल. अगं आता? अगं पण निकी, आज सकाळी तूच म्हणालीस ना मला की अर्पितानं तुला बोलवलं नाही म्हणून. हो बाबा, पण काय खूप खूप काम आहे ना तिथे, त्यामुळे मला जावं लागेल. मला त्रास होऊ नये म्हणून ती म्हणाली की तू नको येऊस, पण मला जावं लागेल तिथे. हे बघ निकी, आज तू तिकडे जाऊ नकोस. ते देसाई साहेब आहेत ना, माझा फोन घेत नाहीये. आपण आज दोघं महापालिकेच्या ऑफिसात जाऊन त्यांना भेटूया, आणि या क्षणाला ते जास्त महत्वाचं आहे. बाबा पण निकी जरा आपल्या घराचा सुद्धा विचार कर. घे, पटपट खा आणि मला मदतीला ये.